नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत झिरो ऑइल लोणचं. लोणचं आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतं. जेवणामध्ये लोणचं असलं की नक्कीच 2 घास आपले जास्तीचे जातात. पण लोणच्यामधलं तेल पाहिलं की आपला हात आपोआपच मागे येतो. म्हणूनच आज आपण झिरो ऑइल लोणचं करणार आहोत. सोपं, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. लोणचं करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. हे 15-20 मी हिरव्या ताज्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 3-4 लिंब, आल्याचा तुकडा, मीठ, हिंग, कलौंजी, काळं मीठ, लाल तिखट, हळद, बडीशेप, जिरं, हे मेथी दाणे आहेत आणि ही पिवळी राई आहे. मध्यम आचेवरती मी हे एक पॅन ठेवलेलं आहे आणि हे पॅन आता तापलेलं आहे. आता आपण हे जिरं, बडीशेप, मेथीचे दाणे आणि पिवळी राई घेतलेली आहे. हे सगळं हलकं भाजून घेणार आहोत. गॅस एकदम स्लो ठेवायचा आता आणि हलकं भाजून घ्यायचं हे सगळं. मसाल्याचे पदार्थ पटकन करपतात म्हणून अगदी मंद आचेवरती ते हलके भाजून घ्यायचे. आपले हे मसाल्याचे पदार्थ भाजून झालेले आहेत कारण त्याचा सुवास सगळीकडे पसरायला सुरुवात झालेली आहे. आता आपण गॅस घालवूया आणि हे थंड करत ठेवूया. हे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये दरदर आपण वाटून घेणार आहोत. मी या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या स्वच्छ धुवून आणि स्वच्छ पुसून सुद्धा घेतलेल्या आहेत. पाण्याचा एकही थेंब या मिरचीवर असता कामा नये, त्याची दक्षता मात्र आपण घेतली पाहिजे. आता आपण ह्या मिरच्या चिरून घेऊया. आधी देठ काढूया आणि मध्ये त्याला चीर देऊया. तुम्हाला आवडत असेल तर पूर्ण दिली चीर तरी चालेल. मी फक्त मध्ये चीर देणार आहे, त्याचे 2 भाग करणार नाहीये. तेलाशिवाय लोणचं ही कल्पना तरी आपण कधी केली होती का? पण आज आपण तेलाचा एकही थेंब न घालता लोणचं करणार आहोत. आणि हे लोणचं महिनोन तुम्ही वापरू शकता. तेलाचा एकही थेंब न घालता केलेलं हे लोणचं महिनोन तसंच तसं राहतं, अजिबात खराब होत नाही. आणि हे लोणचं झटपट सुद्धा होतं. फक्त एक दिवसभर आपण ते मुरवत ठेवायचं की अगदी अप्रतिम चवीचं लोणचं तयार होतं. आपल्या मिरच्या सगळ्या चिरून झालेल्या आहेत. आता आल्याचा आपण तुकडे करून घेऊया. लिंबाचे तुकडे करून आपण त्याचा रस काढून घेऊया. लिंब चांगली रसाळ बघून घ्यायची कारण आपल्याला रस जास्त पाहिजे आहे लिंबाचा. आता या चिरलेल्या मिरच्यांमध्ये आपण मसाला भरणार आहोत. तो मसाला कसला करायचा तर हे मी काळं मीठ घेतले 1 चमचाभर साधारण आणि त्याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा हिंग घालणार आहोत. मिक्स करून घेऊया. आणि हा थोडा हा मसाला आपण प्रत्येक मिरचीमध्ये घालणार आहोत. थोडा घालायचा. एकही थेंब तेलाचा न घालता मिरचीचं छान लोणचं करणार आहोत आपण. मिरच्या सगळ्या आपल्या भरून झालेल्या आहेत.
आता हे आल्याचे तुकडे केले आहेत ना आपण, त्याच्यावरती थोडंसं हिंग आणि काळं मीठ पसरूया. आता हा लिंबाचा रस आपण काढलेला आहे ना, त्याच्यामध्ये मीठ मसाले घालूया. अर्धा छोटा चमचा मी मीठ घालते. अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला. थोडीशी मी कलौंजी घेतली. कलौंजी म्हणजे कांद्याचं बी असतं हे, त्याने रुची खूप छान येते लोणच्याला, म्हणून मी ते घालते आहे. आणि हे आपण आत्ता वाटलेला हा ताजा मसाला आहे ना, तो घालूया आपण सगळा. मिक्स करून घेऊया. लोणच्याचा ताजा मसाला आपला तयार झालेला आहे. आता या मसाल्यामध्ये या भरलेल्या मिरच्या आपण बुडवूया. मसाल्याचं छान कोटिंग आपण या मिरच्यांवरती करून घेणार आहोत. आपण हे आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ना, ते पण आता टाकूया याच्यात. आल्याच्या तुकड्यांवरती सुद्धा हा मसाला लावून घेऊया. छान कोट करून घेऊया आपण मिरची आणि आल्याच्या तुकड्यांवरती. लोणचं आपण ज्या बरणीमध्ये भरणार आहोत ती बरणी गॅसवरती जरा फिरवून घेऊया आणि निर्जंतुक करून घेऊया, म्हणजे आपलं मिरचीचं लोणचं अगदी दीर्घकाळपर्यंत चांगल्या अवस्थेत राहील. आता ही जरा थंड होऊ दे. तेलाचा एकही थेंब न घालता केलेलं हे मिरचीचं लोणचं म्हणजेच झिरो ऑइल रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. हे मिरचीचं लोणचं उत्तरेकडे जास्त प्रसिद्ध आहे. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.